महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत युती आघाडी यांनाही जोर चढलाय। भाजपनं काँग्रेस आणि एमआयएमच्या सोबत केलेली हातमिळवणी चर्चेमध्ये असतानाच आता शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही एमआयएमच्या सोबत युती केली आहे। परळी नगरपालिकेमध्ये गटनेता निवडीसाठी हे नवं समीकरण आता उदयास आलेलं आहे। परळी नगर परिषद गट नेत्याची निवड जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली। या गटात नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस 16, शिवसेनेचे 2, एमआयएम 1, अपक्ष 4 अशा 24 जणांचा समावेश आहे। या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसिन यांचा देखील समावेश आहे। उर्वरित सदस्यांमध्ये अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नगरसेवकांचा समावेश आहे। खरं तर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या गटात मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करत निवडून आलेल्या एमआयएमच्या सदस्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। परळीमध्ये जो गट नगरसेवकाचा फॉर्मेशन केलेला आहे, एमआयएम शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे। ह्यात शिंदेंना राष्ट्रवादी चालत नव्हती, ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होती। ह्या शिंदेंचे लोक एमआयएम विषयी किंवा मुसलमानाविषयी बोलतात, हे त्यांच्याबरोबर सोबत आलेले। मला असं वाटतं दिखाऊपणा, ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो, हे मी त्या परळीच्या माध्यमातून जनतेसमोर आणू इच्छितो। त्यांना थोडी अधुरी माहिती, जास्त माहिती घ्या, चौकस बुद्धी तुमची। एमआयएमवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात, तुमची सुद्धा हिंमत नाही। आणि म्हणून एमआयएम फमायम हे आम्हाला मताचे जोग्य मागायला तुम्ही जात आहेत। संभाजीनगरमध्ये जे काही 12चे उभे केलेत ना तुम्ही, 12 ते बघा, तुमचं हिंदुत्व कुठं चाललंय ते 12 उभे करून त्याच्याकडे लक्ष द्या। आम्ही कधी एमआयएम फमायम हे तर आमच्या कोसं दूर राहणार, कधी त्यांच्याबरोबर नाही युती। एवढं मात्र निश्चित, आम्ही एमआयएमला महाराष्ट्रातून हद्दपार करणार। असं म्हणतात की दानवेंना काही माहित नाही, सकाळी उठतात, ट्विट करतात आणि दुसरे संजय राऊत बनण्याचा ते प्रयत्न करतात। जे झालेलं ते तुमच्या समोर आहे, कलेक्टरला विचारा तिथल्या।